त्या संतोष भाई अण्णाच्या लेकराचं चेहरा बघितल्यानंतर आणि ती परिस्थिती संतोष अण्णाला मारलेली परिस्थिती बघल्यानंतर या जगातला माणूस कुठलाच तुझ्यासोबत मैत्री ठेवणार नाही। इतक्या क्रूरपणे तुझे लोक वागले आणि त्याच्यानंतर तुझी प्रतिक्रिया आली। तसेच मराठा समाजाचा संविधानिक लढा, ओबीसीच्या आरक्षणातला लढा, तो लढा लढत असताना आमच्या ओबीसीत काय कुणाचा प्रवर्ग काय कुणाची जहागिरी नाही, पण मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही हे वारंवार वक्तव्य केलं। त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली, अजिबात मैत्री नाही। आणि तू जर मित्र म्हणत होता तर तुझा चेला असणारा जो जेलमध्ये गेलाय, जो तुझा ज्याला आका म्हणतात त्याचा तू आका आहे, त्यानं मला संतोष भैयानंतर तो जर जेलमध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भैयानंतर माझा नंबर लावला होता, कदाचित तुम्हा सगळ्याला आज मी इथं दिसलो नसतो। एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, सगळे पुरावे आणि आणखीही त्यांच्या वैयक्तिक सुद्धा पुरावे। करुणाताई जेव्हा बीड मध्ये आल्या सगळ्यात प्रथम राहायला, त्यावेळेस सगळ्या पत्रकाराला भेटल्या, तशा मलाही भेटल्या। माझा एक छोटा पत्रकारितेशी संबंध असल्यामुळे मलाही भेटल्या, त्यांनी बाकीच्याला दिलं तसं मला त्यांच्याही बऱ्याच लोकांनी दिले। मलाही रेकॉर्डिंग काढता येतील, मलाही सगळं काय काय खालच्या थराला जाऊन काय काय होतंय ते करता येतील, पण मी वाट बघणार आहे। जेव्हा त्याची पहिली रेकॉर्डिंग येईल त्यावेळेस मी काय देतोय काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे। माझ्याकडे आज एक बऱ्याच रेकॉर्डिंग आहेत, त्यातले मी काही रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवायचा तुम्हाला देणार आहे। आणि मित्र म्हणायचं, लोकसभेच्या टायमाचा विषय काढायचा, त्याच्यानंतर मित्र म्हणून मी फोन केला म्हणायचं, ह्या दोन तीन सगळ्या गोष्टीवर मी सविस्तर सांगणार आहे। तर सर्वप्रथम मला लोकसभेबाबत सांगायचंय। लोकसभेत असेल किंवा विधानसभा असेल, कुठली निवडणूक असेल, कुणालाही लोकसभेत किंवा कुणालाही लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तो तसाच मला पण आहे। मी फॉर्म भरला, शेवटचा दिवस होता, कुणाला सांगता आलं नाही, वेळ कमी होता। मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे रेडी होते, सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सगळे डॉक्युमेंट असल्यामुळे 2-2.5 तासात फॉर्म भरला। त्याच्याही अगोदर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तत्कालीन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला तुम्ही मॅनेज करून उमेदवारी आणणार आहे, म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत्या, म्हणून आम्ही काही लोकांनी ठरवून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरला। आणि त्यानंतर आम्ही मनोजदादाला संपर्क केला। मनोजदादांनी रात्री आम्हाला सांगितलं माघार घ्यायची, समाजाने सांगितलं माघार घ्यायची, समाजाच्या भूमिकेच्या पुढे मी जाऊ शकत नाही, म्हणून मी ती माघार घेतली। मी तुझ्यासारख्याच्या जर आमिषाला बळी पडलो असतो तर 25 कोटी रुपये आणि आमदारकी, विधान परिषदेचं बीडचं तिकीट किंवा विधान परिषदेच्या आमदारकीचं जे तू आमिष दाखवलं होतं त्याला मी बळी पडलो असतो। परंतु या सगळ्याच्या पुढे मला मराठा समाज आणि मनोजदादा त्यावेळेस जवळचे वाटले, म्हणून मी लात मारली या सगळ्या तुझ्या ऑफरवर। जर मी तुझा खरा मित्र असतो तर मी तुझी ती ऑफर स्वीकारली असती।